पुण्यातूनच एक आणखीन मोठी ब्रेकिंग बातमी येते। पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलीस कर्मचारी आणि राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। या पाठोपाठ आता तिसरा व्हिडिओ समोर आलेला आहे। आमदार कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी यांना हक्कभंग कारवाई करू अशी दमदाटी केलेली आहे। कार्यक्रमाच्या उंचिलेवरती नाव टाकलं नाही म्हणून आमदार कांबळे हे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्यावर भडकले। याच कारणावरून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली होती। तर स्टेजवरून उतरताना पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। शिवाजी सरक असं या मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, तर जितेंद्र सातव असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे। सध्याची आपण ही थेट दृश्य पाहतोय। भाजप आमदारांचे प्रताप हे या तीन दृश्यातून आपण स्पष्टपणे पाहू शकतोय। मी आजकालचा नाहीये, गेले 40 वर्ष राजकारणात आहे, 25-30 वर्ष झालं लोकप्रतिनिधी। अरे राग करणं आणि तिथं करणं, ते कोणावर राग काढायचा हा ते मला कळतं ना। हा चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या माणसावर राग काढणं, राग येण्याचा संबंधच नाही ना काय। हो, स्टेजवर नाही येताना असं त्याच्यावर हे झालं तर ते आता तो व्हिडिओ नका दाखवू, मी बघणार नाही। दरम्यान कोण आहेत भाजपचे आमदार सुनील कांबळे पाहूया। सुनील कांबळे हे भाजप पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे। आमदार पदाची ही त्यांची पहिलीच टर्म असल्याचं सुद्धा कळत आहे। याआधी त्यांचे भाऊ दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार होते। सुनील कांबळे हे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे अनेक वर्ष नगरसेवक सुद्धा होते। सुनील कांबळे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते। सुनील कांबळेंवरती महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप आहे। त्यांची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडिया आणि माध्यमांमधून व्हायरल झाली होती।